श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे स्वामींची कृपा। देवपूर हे गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक छोटं शांत गाव। या गावात मोहनराव देशमुख यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जायचं। गावातील अनेक लोक त्यांच्याकडे मदतीसाठी येत आणि ते नेहमीच कोणालाही निराश करत नसत। त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि प्रचंड मेहनतीमुळे त्यांची शेती आणि व्यवसाय चांगलाच बहरला होता। त्यांची पत्नी सरिता ही धार्मिक होती। स्वामी समर्थांवर तिची नितांत श्रद्धा होती। दररोज पहाटे ती उठून स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर दीप लावत असे, नामस्मरण करत असे। तिला खात्री होती की स्वामी समर्थ सदैव आपल्या भक्तांच्या मदतीला येतात। मात्र तिच्या नवऱ्याला आणि मुलगा आदित्यला अशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता। आदित्य एक हुशार तरुण होता, पण तो विज्ञानावर अधिक विश्वास ठेवत असे। त्याला वाटायचं की संकट आपल्याला झेलावी लागतात आणि कोणतीही दैवी चमत्कार होतात हा निव्वळ अंधविश्वास आहे। गावात एक माणूस होता, रामकिशन सेठ। तो एक सावकार होता आणि लोकांना कर्ज देऊन त्यांच्याकडून जास्तीचा व्याज लावून पैसे काढायचा। त्याचा स्वभाव कपटी होता। मोहनराव आणि त्याचे विचार नेहमीच परस्पर विरोधी होते। रामकिशनला मोहनरावांचा प्रामाणिकपणा आवडत नसे, कारण गावातील लोक त्यांच्याकडे कर्ज घेण्याऐवजी मोहनरावांचा सल्ला घेत असत। त्यामुळे तो कधी ना कधी मोहनरावांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात होता। एके दिवशी अचानक गावभर एक अफवा पसरली की मोहनरावने गावातील सरकारी जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे आणि मोठ्या प्रमाणात काळा बाजार केला आहे। ही बातमी ऐकताच गावातील काही लोक गोंधळून गेले। काही जणांना हे खोटं असल्याचं समजत होतं, पण काही लोकांनी संशय घ्यायला सुरुवात केली। संध्याकाळच्या वेळेस मोहनराव आपल्या शेतावर असताना अचानक पोलीस गाडी येऊन थांबली। 4 पोलीस उतरले आणि मोहनरावला अटक करण्याचा आदेश दिला। हे काय? मी काहीही चुकीचं केलं नाही, मोहनराव आश्चर्याने म्हणाले। तुमच्यावर बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहाराचा आरोप आहे। तुम्हाला चौकशीसाठी नेण्याचा आदेश आम्हाला मिळालाय, एका पोलिसाने गंभीर आवाजात सांगितलं। मोहनराव हतबल झाले। गावातील लोक बघतच राहिले। काहींनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, पण कायद्यापुढे कुणाचं काही चालणार नव्हतं। घरी ही बातमी पोहोचताच सरिता आणि आदित्य घाबरले। आदित्य धावतच पोलीस ठाण्यात गेला, पण तिथे त्याला कुणीही नीट उत्तर देईना। वकील भेटण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली गेली। त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते। आई, हे सगळं खोटं आहे, पण आपण काही करू शकत नाही। आता काय करायचं? आदित्य निराश होऊन म्हणाला। सरिता मात्र शांत होती। ती म्हणाली, स्वामी समर्थ आहेत ना आपल्या पाठीशी, त्यांचं नामस्मरण कर, ते आपल्याला नक्कीच तारतील। आई, या गोष्टी काही आत्ता उपयोगाच्या नाहीत, मला ठोस उपाय हवा आहे, आदित्य चिडून म्हणाला। पण सरिता थांबली नाही। तिने स्वामी समर्थांची मूर्ती समोर ठेवली आणि संध्याकाळपासून अखंड नामस्मरण सुरू केलं। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तिच्या आवाजात आत्मविश्वास होता। त्या रात्री सरिताला एक विलक्षण स्वप्न पडलं। तिला असं वाटलं की जणू तिच्यासमोर एक तेजस्वी आकृती उभी आहे। त्यांनी भगवी वस्त्र परिधान केली होती, डोक्यावर रुद्राक्षाचा मुंडास होता आणि डोळ्यात विलक्षण तेज होतं। तू काळजी करू नकोस, संकट येईल पण त्यातून तारणारा मी आहे, विश्वास ठेव। स्वामी समर्थांचा तो मधुर आवाज तिला ऐकू आला। तिची अचानक जाग झाली आणि तिच्या कपाळावर घाम फुटला होता, पण मन मात्र शांत वाटत होतं। तिला खात्री पटली की स्वामी समर्थ काहीतरी चमत्कार घडवणार आहेत। आदित्य, स्वामी समर्थ आपल्या मदतीला येणार आहेत, ती निर्धाराने म्हणाली। आदित्य तिच्याकडे अविश्वासाने पाहत होता। त्याला अजूनही यावर विश्वास नव्हता। दुसऱ्या दिवशी सकाळी रामकिशन शेठ पोलीस ठाण्यात जाऊन मोहनरावावर आणखी आरोप करण्याचा प्रयत्न करतो। तो दावा करतो की मोहनरावने त्यांच्याकडून मोठी रक्कम उधार घेतली होती आणि परत केली नाही। गावातील काही लोक रामकिशनच्या बाजूने बोलू लागतात। मोहनराव निर्दोष असतानाही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती। सरिता मात्र अजूनही स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवत होती। तिने आपल्या घरात अभिषेक केला, अखंड नामस्मरण सुरू ठेवलं।
त्या दिवशी संध्याकाळी एक अनोळखी व्यक्ती गावात आली। तो एक वृद्ध साधू होता, ज्याने भगवी वस्त्र घातली होती आणि डोक्यावर तुळशीच्या माळा होत्या। तो थेट सरिताच्या घरासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या लेकरांनो, चिंता करू नका। संकट जरी मोठं असलं तरी सत्य आणि श्रद्धेच्या बळावर ते संपतं। सरिताने त्याला आत बोलवलं आणि नम्रपणे विचारलं, महाराज, आपण कोण? तो साधू फक्त हसला आणि म्हणाला, स्वामी समर्थांचे भक्त नेहमी योग्य ठिकाणी पोहोचतात। संध्याकाळी तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे। भक्ती आणि श्रद्धा ठेवा। सरिताच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला। आता तिला खात्री पटली होती की हे संकट नक्कीच टळणार आहे। त्या अनोळखी साधूच्या शब्दांनी सरिताच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता। पण ती आशा खरी ठरणार का? तिच्या डोळ्यासमोर तिचा संसार उद्ध्वस्त होत चालला होता। मोहनराव तुरुंगात, घरावर कर्जाचा भार आणि गावकऱ्यांमध्ये संभ्रम, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर लावलेले खोटे आरोप। संध्याकाळ झाली। साधूने सांगितल्याप्रमाणे काहीतरी घडणार होतं, पण तरीही कुठली ठोस मदत मिळालेली नव्हती। सरिता स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसली। तिने पंथी पेटवली आणि डोळे मिटून जप सुरू केला। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तिच्या ओठांवर केवळ नामस्मरण होतं, पण तिच्या मनात मात्र असंख्य प्रश्न होते। आदित्य मात्र वेगळ्याच विचारांमध्ये गुरफटला होता। त्याला वडिलांना वाचवायचं होतं, पण त्याच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता। त्याने गावात फिरून काही लोकांना विचारलं, पण कोणीच स्पष्ट बोलायला तयार नव्हतं। काही लोक घाबरले होते, काही रामकिशनच्या भीतीपोटी गप्प होते। तो निराश होऊन घरी आला। त्याला आईचा स्वामी समर्थांचा विश्वास हास्यास्पद वाटला होता। आई, किती वेळा सांगितलंय, या पूजा जप ध्यानाने काहीही होणार नाही। मला काहीतरी ठोस करायला हवं, तो चिडून म्हणाला। सरिता शांतपणे म्हणाली, स्वामी समर्थ सर्व काही पाहत आहेत। त्यांचा न्याय कधीही चुकीचा ठरत नाही। तू थोडा धीर धर। आई, मला तुझ्या श्रद्धेवर असलेलं प्रेम समजतं, पण मी असं बसून काहीही होण्याची वाट बघू शकत नाही। आपण काहीतरी करायला हवं। दुसऱ्या दिवशी न्यायालयात मोहनरावला हजर केलं गेलं। रामकिशनने खोटी कागदपत्र दाखवली, ज्यावर मोहनरावांच्या सहीसारखं काहीतरी बनवलं होतं। त्याचा वकील तर जबरदस्तीने लोकांना खोटं बोलायला लावत होता। न्यायाधीशांनी प्रामाणिक साक्षी ऐकून मोहनरावांना 7 दिवसाची कोठडी सुनावली। ही बातमी गावभर पसरली आणि काही लोकांनी आता मोहनरावांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली। माणूस चांगला होता, पण कदाचित सत्य काहीतरी वेगळं असेल। सरिताने हे ऐकून डोळे मिटले। तिच्या हृदयात वेदना होत्या, पण तिच्या श्रद्धेवरती तसूभरही परिणाम झाला नाही। संध्याकाळ होत आली होती। त्यावेळी गावात एका अनोळखी वृद्ध माणूस आला। तो सरिताच्या घरासमोर थांबला। त्याने भगवी वस्त्र घातली होती आणि त्याच्या हातात जपमाळ होती। तुमच्या घरावर संकट आहे, पण घाबरू नका। स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत। सरिता त्याला आत बोलवू लागली, पण त्याने हात उंचावला आणि म्हणाला, माझ्याकडे वेळ नाही। मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो, तुमच्या नवऱ्याला एका माणसाची मदत होईल आणि ही मदत स्वामी समर्थांच्या इच्छेनेच होणार आहे। पण कोण आहे तो माणूस? सरिताने काळजीने विचारत होती। सर्व काही योग्य वेळी उघड होईल, फक्त विश्वास ठेवा। हे बोलून तो वृद्ध निघून गेला। सरिताने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो झपाट्याने गर्दीत नाहीसा झाला। आदित्य अजूनही कोणत्या ना कोणत्या प्रकारे सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता। तो रामकिशनच्या वाड्याजवळ पोहोचला आणि तिथे दबक्या आवाजात काही लोकांची चर्चा ऐकली। रामकिशन शेठने मोठ्या हुशारीने हे प्लॅन केले। त्याने मोहनरावच्या नावाची खोटी सही काढली आणि त्यावर सरकारी शिक्का बसवलाय। हे ऐकून आदित्य हादरला। त्याला समजलं की त्याच्या वडिलांवरचा आरोप खोटा होता, पण आता प्रश्न होता, तो कसं सिद्ध करणार? त्याच रात्री तो एका वकिलाला भेटायला गेला। त्या वकिलाने त्याच्याकडे पैसे मागितले, पण त्याच्याकडे मोठी रक्कम नव्हती। तो निराश झाला। रात्री उशिरा आदित्य जेव्हा घरी परतत होता, तेव्हा त्याला वाटेत एक विचित्र दृश्य दिसलं। एका झाडाखाली लाल भगवे वस्त्र घातलेला एक साधू बसले होते। ते काहीतरी जपत होते। आदित्य तिथं थांबला आणि सहज विचारलं, बाबा, तुम्ही इथे एकटे का बसला आहात?
साधूने त्याच्याकडे पाहिलं आणि मंद हसत म्हणाले, तुला उत्तर हवी आहेत ना? ती तुला सापडणारच आहेत. सत्य कधीच लपून राहत नाही. आदित्य चकित झाला. त्याला साधूच्या डोळ्यात एक वेगळंच तेज जाणवलं. तुम्ही काय म्हणताय? तू शोधत असलेला पुरावा तुला गावातील जुन्या कागदपत्रांमध्ये मिळेल. उद्या पहाटे तुझ्यासमोर एक अशी घटना घडेल जिथून सत्य बाहेर येईल. आदित्यला काहीच समजत नव्हतं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं त्याने त्याच्या डोळ्यावरचा पडदा दूर केला. दुसऱ्या दिवशी पहाटे आदित्य नगरपालिकेत जाऊन जुनी कागदपत्र तपासत होता. अचानक त्याला रामकिशनने केलेल्या बनावट सहीची एक प्रत सापडली, जिच्यावर एक सरकारी अधिकाऱ्याने सही केली होती. ही सही मूळच्या कागदपत्रापेक्षा वेगळी होती. याचा अर्थ स्पष्ट होता. रामकिशनने खोटी कागदपत्र बनवली होती. आदित्यने घाईघाईने त्या कागदपत्रांची प्रत घेतली आणि घरी पोहोचला. तो आनंदाने ओरडत म्हणाला, आई आई, आपल्याला पुरावा सापडला. स्वामी समर्थ खरोखरच आपल्या मदतीला आले. सरिता डोळ्यात आनंदाश्रू घेऊन स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडून म्हणाली, स्वामी समर्थ की जय. आदित्यकडे आता ठोस पुरावा होता, पण रामकिशन सेठ एवढा सहज हार मानणारा नव्हता. तो आता आणखी एक कट रचणार होता. आदित्यच्या हाती रामकिशनने बनावट कागदपत्र तयार केल्याचा स्पष्ट पुरावा लागला होता, पण फक्त कागदपत्र मिळाल्याने काहीही सिद्ध होणार नव्हतं. न्यायालयात हा पुरावा ग्राह्य धरला जाईल, पण त्यासाठी आणखी ठोस माहिती आणि साक्षीदार मिळवणं गरजेचं होतं. आई, हे पुरावे दाखवून आपण बाबांना बाहेर काढू शकतो, आदित्य उत्साहाने म्हणाला. सरिताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, पण तिला माहीत होतं की हे इतकं सोपं नसेल. बाळा, स्वामी समर्थ आहेत आपल्यासोबत, पण आपणही लढाई शेवटपर्यंत लढायची तयारी ठेवायला हवी, सरिताने शांत पण ठाम स्वरात म्हणाली. आदित्यने सरळ गावच्या सरकारी कचेरीत जाऊन त्या बनावट कागदपत्रांबाबत चौकशी करण्याचं ठरवलं. पण तो तिथे पोहोचला तेव्हा आता तिथल्या कर्मचाऱ्यांकडून अनपेक्षित गोष्ट कळली. सरकारी नोंदणी कार्यालयात आदित्यने जुन्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्याला समजलं की रामकिशनने एक भ्रष्ट सरकारी अधिकारी हाताशी धरून बनावट दस्तावेज तयार केला होता. त्या अधिकाऱ्याने रामकिशनच्या सांगण्यावरून मोहनरावांच्या नावावर चुकीचे आरोप लावले होते. पण हा अधिकारी आता कुठे आहे? आदित्यने विचारले. तो इथे नव्हे, पण गेल्या काही दिवसापासून तो अचानक मोठ्या रकमेचा व्यवहार करत असल्याचं ऐकलं आहे, एका अधिकाऱ्याने सांगितले. याचा अर्थ स्पष्ट होता की रामकिशनने मोठ्या पैशाच्या बदल्यात मोहनरावांवर खोटे आरोप लावले होते. आदित्यला हे सत्य न्यायालयात सिद्ध करायचं होतं, पण तितक्यात त्याला रामकिशनच्या माणसांनी घेरलं. आदित्य कचेरीतून बाहेर येताच 4-5 दांडगट माणसं त्याच्या दिशेने चालत होती. त्यांचा चेहरा गंभीर आणि इरादा स्पष्ट होता. त्याला धमकवण्यासाठी ते आले होते. आदित्य बाबू, फार हुशारी चालली आहे ना? पण लक्षात ठेवा, ज्यांनी रामकिशन शेठला आव्हान दिलं त्यांचा कधीच चांगला शेवट होत नाही, एक गुंड गुरगुरला. सत्य बाहेर येणारच, आदित्यने ठामपणे म्हणाला. सत्य, हे सत्य तुझ्या वडिलांना तुरुंगातून बाहेर काढू शकतं का? किंवा तुझ्या आईचं रडणं थांबवू शकतं का? विचार कर आणि गप्प बस, नाहीतर तुझं काय होतं ते लवकरच कळेल. हे बोलून गुंड निघून गेले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा इशारा स्पष्ट होता. आदित्यनं जर सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम गंभीर असणार. आदित्य भयंकर घाबरला होता. सत्य हाताशी असूनही तो काही करू शकत नव्हता. त्याला वाटलं, मी जर काही केलं तर आई आणि बाबांना मोठं नुकसान होईल. त्याच रात्री तो घराबाहेर अंगणात बसून विचार करत होता. त्याच्या मनात संभ्रम होता, सत्य उघड करावं की शांत बसावं. तेव्हाच त्याच्या कानावर मंद पण स्पष्ट आवाज आला, कधीही सत्याला घाबरू नये. संकट आले तरी सत्यच विजयी होतं. त्याने अचानक आजूबाजूला पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. तेव्हाच त्याच्या डोळ्यासमोर एका भिंतीवर सावलीसारखी आकृती उमटली. भगवी वस्त्र, हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर तेज. तो स्वामी समर्थाचा आशीर्वाद होता. आदित्य हादरला. त्याला खात्री पटली की स्वामी समर्थांनी त्याला मार्ग दाखवला आहे. आता त्याने मागे हटायचं नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने वकील आणि सरकारी अधिकाऱ्यांना भेटून या प्रकरणात मदतीसाठी विनंती केली, पण कोणीही त्याला योग्य प्रतिसाद देत नव्हता। तेव्हा अचानक एक अनोळखी माणूस त्याच्याजवळ आला। तो गावातील एका नामांकित वकिलाचा मदतनीस होता। आदित्य बाबू, मी तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायला आलो आहे, तो पुटपुटला। काय आहे? रामकिशन शेठने तुमच्या वडिलांवर खोटे आरोप लावले आहेत, हे मला माहीत आहे, पण त्याचे खरे कागदपत्र आणि पैसे व्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत। काय? आदित्यने आश्चर्याने धक्का बसला। पण तुला हे कसं माहीत? मीच त्या बनावट कागदपत्रांना शिक्का मारला होता, पण आता मला पश्चाताप होतो। मी तुमची मदत करीन। हे ऐकून आदित्यच्या मनात धडधडू लागलं, पण त्याला समजलं की स्वामी समर्थ त्याच्या मदतीला योग्य माणूस पाठवत आहेत। आता आदित्यकडे ठोस पुरावे होते। 1. रामकिशनने बनावट सही केली होती, त्याचा पुरावा नगरपालिकेच्या नोंदणीत होता। 2. बनावट कागदपत्रांवर सरकारी अधिकारी खोट्या सही करीत होते, त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार मिळाले होते। 3. रामकिशनने मोठ्या प्रमाणात पैसे घेतले होते, त्याचे बँकेतील व्यवहार नोंदी मिळाल्या होत्या। त्याने हे सगळे पुरावे एका ठिकाणी जमा केले आणि मोहनरावांच्या वकिलांकडे दिले। न्यायालयाचा दिवस उजाडला। आदित्यने आपल्या वकिलासोबत सर्व पुरावे न्यायाधीशांसमोर मांडले। या सर्व कागदपत्रांनुसार आरोपी रामकिशन शेठने खोटे पुरावे तयार करून मोहनराव देशमुख यांना अडकवलं आहे, वकील ठामपणे म्हणाला। रामकिशन हादरला। त्याला वाटलं नव्हतं की त्याचा खोटेपणा एवढ्या लवकर उघड होईल। न्यायाधीशांनी विचारलं, रामकिशन शेठ, यावर तुमचं काय म्हणणं आहे? तो काही बोलणार इतक्यात न्यायाधीशांनी पुढची महत्त्वाची घोषणा केली। हे सर्व पुरावे पाहता मोहनराव देशमुख निर्दोष असल्याचं स्पष्ट होत आहे, त्यामुळे त्यांना त्वरित मुक्त करण्यात येत आहे। हे ऐकून आदित्य आणि सरिता दोघेही आनंदाने रडू लागले। त्या रात्री मोहनराव घरी परतले। सरिताने स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर नमस्कार केला आणि म्हणाली, स्वामी समर्थ, तुमच्या कृपेनेच हे शक्य झालं आहे। तुम्हीच संकटाच्या वेळी मदतीला आला आहात। तेव्हा बाहेरून एक साधू चालत आला। त्याने हसत मोहनरावांकडे पाहिलं आणि म्हणाला, संकट कितीही मोठं असलं तरी सत्य आणि भक्ती कधीही हरत नाही। हे बोलून तो निघून गेला। मोहनराव, सरिता आणि आदित्यने डोळ्यात श्रद्धेचे अश्रू घेत पाहिलं। स्वामी समर्थ स्वतः आले होते। मोहनरावांच्या निर्दोष मुक्ततेची बातमी गावभर पसरली। गावकरी, जे आधी त्यांना दोषी मानत होते, आता त्यांच्या घरी जमले। काही जण लाजून दूर उभे राहिले, तर काहींनी पुढे येऊन त्यांची माफी मागितली। मोहनराव भाऊ, आम्ही तुमच्यावर संशय घेतला, आम्हाला क्षमा करा। गावचा मुख्य सरपंच लज्जित स्वरात म्हणाला। मोहनरावने शांत हसून उत्तर दिलं, सत्य उशिरा का होईना, पण बाहेर आलं। हे सर्व स्वामी समर्थाच्या कृपेने घडलंय। सरिता स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर उभी होती। तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते। स्वामींनी संकटाच्या वेळी आमचं रक्षण केलं, ती भावुक होऊन म्हणाली। रामकिशन शेठला कोर्टात अपमानित झाल्यामुळे प्रचंड राग आला होता। त्याचा अहंकार तुटला होता, पण त्याने अजून हार मानली नव्हती। मी इतका सहज हरू शकत नाही। मोहनराव आणि त्याचा मुलगा आदित्य यांना धडा शिकवायलाच हवा, तो गुरगुरला। त्याने आपल्या गुंडांना बोलवलं, तुम्हाला आदित्यला संपवायचं आहे, कोणालाही संशय यायला नको। त्याच्या माणसांनी आदित्यवर हल्ला करण्याची योजना आखली। त्याला रात्री एकटं गाठायचं, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करायचा। त्या रात्री आदित्य आपल्या खोलीत झोपलेला असताना त्याला एक स्वप्न पडलं। स्वप्नात त्याने पाहिलं, भगवे वस्त्र परिधान केलेले स्वामी समर्थ समोर उभे आहेत। त्यांच्या डोळ्यात करुणा आणि गंभीरता होती। बाळा, सावध राहा, संकट तुझ्या दिशेने येत आहे, पण तू घाबरू नकोस, स्वामी समर्थ म्हणाले। आदित्य दचकून जागा झाला। त्याचा श्वास वाढलेला होता। त्याला काहीतरी अपाय होणार आहे हे स्पष्ट होतं। त्याने पटकन आई वडिलांना उठवलं आणि सांगितलं, आई बाबा, मला काहीतरी वाईट घडणार असल्याची जाणीव होते। स्वामी समर्थांनी मला इशारा दिला आहे। सरिता आणि मोहनराव एकमेकांकडे पाहू लागले। स्वामी समर्थांनी आधीही संकट काळात मदत केली होती। त्यांनी हे इशारे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं।
त्याच रात्री रामकिशनच्या गुंडांनी आदित्यला पकडण्यासाठी गावच्या बाहेर एक सापळा रचला। त्यांना वाटलं की आदित्य घाबरून गाव सोडून पळून जाईल आणि त्याला सोडवण्यासाठी मोहनराव बाहेर येईल, तेव्हा त्याच्यावर हल्ला करायचा असा त्यांचा कट होता। गावच्या बाहेरच्या रस्त्यावर दाट जंगल होतं। तेथे काही माणसं दगड घेऊन लपली होती। वातावरण भयान होतं। तो आता कुठल्याही क्षणी येईल, एक गुंड पुटपुटला। पण त्याच वेळी अचानक एक वादळ उठलं। प्रचंड वारा सुटला। झाडं जोराजोराने हलू लागली आणि त्या गुंडांच्या अंगावर अचानक कोणीतरी पाणी शिंपडलं। काय चाललंय हे त्यांचा नेता ओरडला। समोर पाहतात तो काय, भगव्या वस्त्रातील एक उंच तेजस्वी आकृती उभी होती। तिच्या हातात कमंडलू होता आणि चेहऱ्यावर तेजस्वी पण गंभीर भाव होते। स्वामी समर्थ स्वतः त्या ठिकाणी प्रकट झाले होते। ते दृश्य पाहून गुंडांचे हातपाय थरथरू लागले। स्वामी समर्थ त्यांनी घाबरून ओरडायला सुरुवात केली। त्या क्षणी प्रचंड गडगडाट झाला आणि त्या भागातला एक मोठा झाडाच्या फांदी तुटून खाली पडला। त्या आवाजाने घाबरून गुंडांनी आपली शस्त्र फेकली आणि पळ काढला। हे ऐकून गावकरी आणि पोलीसही त्या दिशेने आले। त्यांनी पाहिलं रामकिशनच्या गुंडांना पोलिसांनी पकडलं होतं आणि रामकिशन स्वतः धावपळ करत होता। पण त्याच वेळी एका मोठ्या दगडाला ठेच काढून तो खाली कोसळला। त्याला जबर मार बसला आणि तिथेच तो कोसळला। त्याचा फसवणुकीचा खेळ संपला होता। सकाळी गावकऱ्यांनी मोहनरावांच्या घरी जमून त्यांची क्षमा मागितली। मोहनराव भाऊ, आम्ही तुमच्यावर खोटा आरोप केला, आम्ही तुमच्यावर संशय घेतला, पण सत्य आज बाहेर आलं। स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी होते। गावच्या मंदिरात मोठा भजन सोहळा ठेवण्यात आला। सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जयघोष केला। त्या रात्री सरिता स्वामी समर्थांची आरती करत होती। तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते। ती म्हणाली, स्वामी, तुम्ही आमच्यावर कृपा केली, तुम्ही आम्हाला अंधारातून बाहेर काढलं, आम्ही तुमचे ऋणी आहोत। तेव्हाच मंद वारा सुटला। स्वामी समर्थांची मूर्ती मंद प्रकाशाने झगमगू लागली। एका क्षणात सरिताला असं जाणवलं की स्वामी समर्थ मंदस्मित करत आहेत, तिला आशीर्वाद देत आहेत। ती गदगदून म्हणाली, श्री स्वामी समर्थ। रामकिशनचा कट फसल्यामुळे आणि त्याचा खोटेपणा समोर आल्यामुळे गावात मोठा बदल झाला। ज्यांनी पूर्वी मोहनरावांवर अविश्वास दाखवला होता त्यांना आता अपराधी वाटत होतं। गावकरी मोहनरावांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागू लागले। मोहनराव भाऊ, आम्ही तुमच्यावर चुकीचे आरोप केले, तुम्हाला वेगळं केलं, पण सत्य अखेर जिंकलेच, एक गावकरी म्हणाला। हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडलं, मोहनरावने शांतपणे म्हणाले। हो, आता आम्हीही स्वामींच्या नावाचा जप करायला सुरुवात करू, सरपंच म्हणाले। गावकऱ्यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात श्री स्वामी समर्थ असा जयघोष केला। या घटनेनंतर मोहनराव, सरिता आणि आदित्य यांनी ठरवलं की त्यांनी स्वामी समर्थांची प्रार्थना करणं गरजेचं आहे। त्यांनी गावातील स्वामी समर्थ मंदिरात जाऊन महाआरती ठेवली। संपूर्ण गाव त्या आरतीला उपस्थित होतं। मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण तयार झालं। सरिता भाऊक होऊन म्हणाली, स्वामींनी आमचं रक्षण केलं, आम्हाला संकटातून बाहेर काढलं, आम्ही त्यांची कृपा कधीही विसरणार नाही। त्या रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा सरिताला एक विलक्षण स्वप्न पडलं। तिला दिसलं स्वामी समर्थ त्यांच्या नेहमीच्या भगव्या वस्त्रात तिला आशीर्वाद देत उभे आहेत। त्यांनी हळूवार स्वरात सांगितलं की संकट येत राहतील, पण नामस्मरण कधीही सोडू नका, संकटात धैर्य सोडू नका, सत्याच्या मार्गावर चालाल तर कोणतेही विघ्न तुमचं काहीही करू शकत नाही। सरिताच्या डोळ्यात अश्रू आले। ती हात जोडून म्हणाली, स्वामी, तुम्ही आम्हाला कधीच सोडू नका। स्वामी समर्थ मंद हसले आणि म्हणाले, जेव्हा जेव्हा माझ्या भक्तांना गरज भासेल तेव्हा मी तिथे असेन। सरिता दचकून उठली। तिने पाहिलं घरात विलक्षण शांती होती। एक मंद सुवास दरवळत होता। तिने लगेच मोहनराव आणि आदित्यला उठवलं आणि त्यांना हे सांगितलं।
हे तर स्वामीचं आश्वासन आहे, मोहनराव आनंदाने म्हणाले. सकाळी ही बातमी गावभर पसरली. आता गावकऱ्यांनी ठरवलं, गावात दरवर्षी स्वामी समर्थांचा उत्सव साजरा करायचा. गावातल्या मंदिरात दर गुरुवारी सामूहिक आरती सुरू झाली. लोक संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करू लागले. स्वामी समर्थांची शिकवण आता प्रत्येकाच्या मनात बसली होती. मोहनरावांच्या कुटुंबावर झालेल्या संकटाने त्यांना मजबूत केलं होतं. आता मोहनराव पुन्हा आपल्या शेताच्या कामात लक्ष देऊ लागले. आदित्यने ठरवलं की तो वकील होईल, जेणेकरून कोणावरही पुन्हा अन्याय होऊ नये. सरिता दररोज स्वामी समर्थांची प्रार्थना करत राहिली. तिचा विश्वास अजून दृढ झाला होता. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.